दोन्ही गोलंदाज. तर निश्चितपणे एक चांगली साथ मिळाली असं म्हणतोय अविनाश. याचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. अभिनंदन अविनाश. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसरा सामना या ठिकाणी रंगतोय आणि या सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मराठीचे जबरदस्त समालोचक विश्वास पाटील. हॅलो. आणि या ठिकाणी नागोरे यांच्याकडून देखील आपण पाहतोय की साताऱ्याचे फेमस गोविंद लस्सी देऊन या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केले गेले. आपण पाहतोय नागोरी ज्यांचा संदेश आहे गोड बोला आणि गोड जगा हा संदेश जगाला देणारे नागोरी यांच्याकडून लस्सी. या दरम्यान ओव्हर टू विश्वास पाटील. धन्यवाद प्रवीण सर. अतिशय जबरदस्त आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ते मान्यवर विजय शेठ खानावकर, तसेच हनुमंत चौधर आणि दिनकर पोपेटा यांच्या माध्यमातून ही कलंबोली प्रीमियर लीग 2017 आपल्याला पाहायला मिळते. प्रथमच कलंबोलीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. ती विजय खानावकर साहेब आणि हनुमंत चौधर साहेब असतील किंवा मग दिनकर पोपेटा साहेब असतील यांच्या माध्यमातून ही जबरदस्त आगळी वेगळी स्पर्धा इथे पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहिला. पहिला सामना अतिशय सुरेख झाला. 6 षटकांचा हा दुसरा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू आहे तो कैलासवासी गणेश 11 वर्सेस अंशुल नाविन्या ह्या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना. सलामीचे फलंदाज मैदानावरती महेश स्ट्रायकर एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडवरती मात्र सुभाष पाहायला मिळतो. म्हणजे मेन पंच मिलिंद पाबरेकर, तसेच स्क्वेअर लेग पंच रामा महानवर, असे हे दोन पंच या स्पर्धेसाठी याच्या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच अतिशय जबरदस्त आयोजन. जर ह्या आयोजनाबद्दल आपण जर बोलायचं झालं तर पनवेल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. मग केडी असतील किंवा वैभव पाटील असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मी म्हणेन बऱ्याचशा देशामध्ये दाखवली जाते. त्याच्यानंतर जर आपण विचार केला ह्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण तर ऑपोजिट जे काही टेंट लागलेत त्यांच्यामुळे देखील या स्पर्धेला भरपूर शोभा आली आहे. सीमारेषेलगत आपण खास करून रेलिंग पाहतोय. त्या रेलिंगमुळे देखील हा मैदान अतिशय सुसज्ज पाहायला मिळतोय तो प्रवीण सर. परंतु बोलूया पुन्हा एकदा आयोजकांचा धन्यवाद देतो. व्यासपीठावर बसल्या सर्व मान्यवरांचं मी विश्वास पाटील पेंदर सरचे स्वागत करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा सुरू असल्या सामन्याकडे. सामना सुरू आहे गणेश 11 तसेच अंशुल लाविन्या या दोन संघादरम्यान. परंतु पहिलाच षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज प्रभातच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आतापर्यंत प्रभातचा जर विचार केला तर प्रभातनं आपल्या षटकातील 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या फक्त 5. तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी. मागचा सामना योगेश वाघ आपण पाहिला की मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना जागो 11 ह्या संघाने मला वाटतं काल पहिलाच सामना जिंकला. परंतु हा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक. सरळ चेंडू पकडलाय. अशा प्रकारे पहिला गडी बाद झालाय. तो मात्र डीजे तसेच रोशन कदम जे आमचे चांगले मित्र आहेत ते देखील इथं आलेत. सर्व मित्र परिवारच मी म्हणेन. अर्जुन सर इथं आज आपल्याला खेळायला 3 दिवस आपल्याला पाहायला मिळेल मित्र परिवारांचा खेळ. कारण कलंबोली प्रीमियर लीग म्हटलं की कलंबोलीमधले सर्व जेवढे काही खेळाडू आहेत गुणवान खेळाडू आहेत त्या गुणवान खेळाडूंना मात्र वेगवेगळ्या टीम्स मधून आपण ह्या 3 दिवस आपण खेळताना पाहू. मग बरेचसे खेळाडू जे कधी एका संघातून खेळलेत ते खेळाडू आता कधी कधी आपल्याला समोरासमोर खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. योगेश वाघ मला सुचवतात की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कैलासवासी गणेश 11 स्मॅश या संघाची धावसंख्या मात्र एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5 ही धावफलकावरती लागली आहे. दुसरा गोलंदाज मैदानावरती आलाय तो मात्र सचिन ठोंबरे उर्फ शिवा.
सचिन ठोंबरे उर्फ शिवा, परंतु स्ट्रायकर एंडवरती फलंदाज धनंजय हिलाल. धनंजय हिलालनं मागच्याच सप्ताहामध्ये पेंदर इथे नाईटची टुर्नामेंट झाली. त्याच्यामध्ये आपल्या गावातून खेळत असताना, गावाच्या टीम मधून खेळत असताना अशी चांगली कामगिरी केली. तो धनंजय हिलाल आता मात्र कळंबोली प्रीमियर लीग मधून आपला खेळायला मिळतो. परंतु हा चेंडू अतिशय जबरदस्त गोलंदाजी, दोन्ही चेंडू व्हॅरिएशन मध्ये टाकलेले हे दोन्ही चेंडू शिवा अर्थातच सचिन ठोंबरे याचं जबरदस्त गोलंदाजीचा भरणा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती या अंशुल नाविन्या ह्या संघाकडून. कैलास जाधव यांचा हा संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. पुढचा चेंडू आता मात्र शिवाचा चेंडू सरळ गेलाय. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक राजू आणि दुसरा हादरा बसतोय तो मात्र या कैलासवासी गणेश 11 स्मॅश संघाला. तो मात्र फलंदाज धन्यवाद. कैलासवासी गणेश 11 या संघाची जर आपण सुरुवात पाहिली प्रवीण सर, तर अतिशय खराब सुरुवात. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकामध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पॉवर प्लेच्या षटकांचा मी म्हणेन पुरेपूर फायदा उचलता येत नाहीये. तो या फलंदाजांना मागच्या सामन्यामध्ये देखील आपण विचार केला तर पॉवर प्ले मध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या, परंतु या सामन्यामध्ये देखील तसं काहीतरी चित्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. प्रवीण सर अतिशय जबरदस्त आयोजन. मी म्हणेन आयोजकांचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. मग विजय खानावकर साहेब असतील किंवा हनुमंत चौधर, दिनकर पोपेडा साहेब या 3 मान्यवरांच्या अतिशय संकल्पनेने ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. अतिशय चांगली स्पर्धा. प्रवीण सर काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? निश्चितपणे आपलं म्हणणं अगदी रास्त आहे बाळा. या ठिकाणी आपण पाहतोय की एक स्वप्न पाहिलं होतं विजय खानावकर, हनुमंत चौधर आणि दिनकरजी पोपेटा यांना की कळंबोली प्रीमियर लीगची संकल्पना त्यांना मांडली होती आणि आज आपण पाहतोय की ही कळंबोली प्रीमियर लीगची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन, अगदी आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय की काय असं सुसज्ज मैदान या ठिकाणी उपस्थित करून दिलंय. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली इथे सुरू असले. हॅलो, याचा इको कमी कर थोडा. हॅलो हॅलो या क्रीडांगणावरती सुरू असलेली ही स्पर्धा कळंबोली प्रीमियर लीग 2017 प्रथमच कळंबोलीमध्ये प्रीमियर लीग ही खेळवली जाते आणि अतिशय जबरदस्त आणि त्या प्रयत्नांना मी म्हणेन यश मिळालंय. ते ह्या विजय खानावकर साहेब असतील किंवा मग हनुमंत चौधरी आणि दिनकर पोपेडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेतील आजचा पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत सुरू आहे. ती मात्र कैलासवासी गणेश 11 आणि अंशुल नाविन्या ह्या 2 संघादरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सचिन ठोंबरे चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत सचिन ठोंबरे यांना 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त धाव 1 खर्च केली आहे. परंतु हा चेंडू आता मात्र चेंडूला खेळून काढल्या ऑफसाईड क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 3री धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ती मात्र 2 फलंदाज सुभाष आणि महेश आणि विकी पाटील या 2 फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये तब्बल फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्यात त्या ह्या कैलासवासी गणेश 11 ह्या संघाच्या. निश्चितपणे बाळा या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 13 धावा आल्या होत्या. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये बाळा आपण पाहिलं केवळ 10 धावा धावफलकावरती आल्या होत्या. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या 9. आणि हे चित्र पाहिल्यानंतर एका माणसाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे, तो म्हणजे अरविंद ढेकळे ज्याने ही विकेट निर्माण केली आहे. कारण खूप प्रमाणात धावा या मैदानावरती पाहायला मिळतील हा अंदाज होता, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं शहीद भगतसिंग 11 संघानं पॉवर प्लेच्या षटकात केवळ 13 धावा उभारल्या. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय डीजी पोपेटा संघानं केवळ 10 धावा उभारल्या आणि या सामन्यात आपण पाहतोय कैलासवासी गणेश स्पोर्ट्स संघानं केवळ 9 धावा धावफलकावरती उभारल्या. नक्कीच प्रवीण सर जर विचार केला तर ह्या विकेटचा अरविंद ढेकळे याला कोण विसरेल. मी म्हणजे जेव्हा
कळंबोलीमध्ये क्रिकेट होतं तेव्हा अरविंद ढेकळे याचं नाव सर्वप्रथम आपल्या मुखावरती येतं आणि त्या अरविंद ढेकलेने बनवलेली ही विकेट असं वाटलं होतं की आपण आताच वक्तव्य केले की ह्या विकेटवरती जास्तीत जास्त धावा पाहायला मिळतील, परंतु आतापर्यंत जर विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व मी म्हणेन राहिलंय ते या विकेटवरती. प्रवीण सर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण पाहतोय की प्रत्येक संघ हा खूपच डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. कोणताही फलंदाज हा मोठे फटके खेळत नाहीये. सुहास नाणेसारखा फलंदाज आपण बघितला ज्यानं मोठा फटका खेळला आणि जो बाद झालाय, परंतु त्यानंतर आपण पाहतो की कोणताही फलंदाज कॉन्फिडन्सली खेळत नाहीये. ज्या प्रकारचा खेळ आपल्याला 4 किंवा 5 षटकांच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळतो त्या प्रकारचा खेळ आपल्याला या ठिकाणी अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. नक्कीच तर खेळाडूंनी आपला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे आणि डिफेन्सिव्ह मोड मध्ये जाणं थोडंसं मी म्हणेन की संघाला आपल्याला बॅकफुटवर नेण्याचं प्रमाणे दिसतं पाहायला मिळतं चित्र. नक्कीच तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काजेश यादव ह्या गोलंदाजाचा वापर केला जातो, परंतु हा चेंडू अतिशय जबरदस्त वाईडिश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू पकडला जातोय. तोपर्यंत एक धाव मिळते. ज्या प्रकारे प्रवीण सर आपण सांगितलं की 6 षटकांचा सामना आहे, याच्या अगोदर जर आपण विचार केला तर 5 किंवा 4 षटकांचे सामने खेळत असतात हे खेळाडू, परंतु वेळ किंवा ह्या कळंबोली प्रीमियर लीग मध्ये 5 षटकांच्या ऐवजी 6 षटकांचे सामने खेळवायचा निर्णय ह्या कमिटीने घेतला आणि कदाचित त्याच्यामुळेच ही धावसंख्या कमी होते की काय असं वक्तव्य आपण व्यक्त केलं. परंतु मी म्हणेन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारे काजेश यादव याची ओळख आहे गोलंदाजी, त्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र करताना आपल्याला तो दिसतोय. याच्या अगोदर गोलंदाज प्रभातनं गोलंदाजी केली, त्यानं 5 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सचिन ठोंबरे उर्फ शिवा ह्यानं गोलंदाजी केली. त्याच्यानंतर काजेशवरती विश्वास दाखवला, परंतु हा चेंडू सेली मिड ऑन क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय. तो मात्र श्री गणेश 11 संघाचा हा तिसरा गडी बाद होतोय. तो मात्र धन्यवाद डीजे. अतिशय उदय डीजे आपल्याला पाहायला मिळते इथे. SK साऊंड सर्व्हिस. नौका फलंदाज परेश कडके रोडपालीचा हा खेळाडू आहे, एक उभरता सितारा मी म्हणेन. मी 2-3 वेळेचा खेळ पाहिला या फलंदाजाचा. हा चेंडू पर्यंत अतिशय जवळ टाकलेला हा चेंडू गेलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. एक धन्यवाद. गोलंदाज काजेशवरती आता मात्र प्रति हल्ला चढवलाय. अतिशय खराब चेंडू टाकला तो मात्र फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. तो गोलंदाज काजेश यादवचा. तो निश्चितपणे बाळा या प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे. कुठेतरी मानसिक दडपणाखाली वावरताना पाहायला मिळतोय तो कैलासवासी गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे. काजेशचा जर आपण विचार केला तर फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, परंतु याचे चेंडू पिच होणे अगोदर जर बॅटवरती चेंडू घेतले. यावेळेस मात्र लोअर फुल टच चेंडू झेल सुटतोय किरण डेंबरे या क्षेत्ररक्षकाकडून. खराब क्रिकेट पाहायला मिळतोय तो अंशिल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाकडून. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाज काजेश यादव. तिसरे षटक हाताळलं होतं या गोलंदाजानं, ज्यानं 10 धावा खर्च केल्या.
विकी पाटील ज्या फलंदाजाने एक लॉंगॉनच्या वरून एक जबरदस्त षटकार दाखवला तो या गोलंदाजावरती. धावसंख्या 19 धावा, 3 गडी बाद 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती पाहायला मिळते. ती कैलासवासी गणेश 11 ह्या संघाची 3 षटकांचा म्हणजेच जर विचार केला तर पहिल्या सत्रातील अर्धा खेळ इथे संपलाय. 6 षटकांचा हा सामना, 6 षटकांचे सामने इथं खेळवले जातील. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण मागच्या पहिल्याच सामन्यामध्ये पाहिलं, मला वाटतं काहीतरी 42 धावा केल्या होत्या आणि त्या 42 धावा देखील करू दिल्या नव्हत्या. मी म्हणेन शहीद भगतसिंग या संघानं अतिशय चांगला खेळ केला, अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि अविनाश या गोलंदाजाने मला वाटतं चांगली गोलंदाजी केली. तिखट मारा, अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीच्या जोरावरती सामनावीराचा किताब देखील त्याला देण्यात आला. परंतु पुन्हा एकदा शिवा उर्फ सचिन ठोंबरे उर्फ शिवा याच्यावरती विश्वास दाखवला. समोर आता मात्र फलंदाज परेश कडके, जो परेश कडके रोडपाली संघाचा एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रवीण सर याची खेळी मी 2-3 वेळा पाहिली आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे तो चांगले फटके खेळण्याची. परंतु हा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू खूप उशिरानंतर मी म्हणेन पंच रामदास महानवर यांनी आपल्याला इशारा केलाय की हा स्वेअर चेंडू आहे. अव्वल धावसंख्येत भर झाली ती ह्या 20 धावा. परंतु हा चेंडू जबरदस्त फटका, जबरदस्त प्रहार ऑनसाइड क्षेत्रामध्ये चेंडू जोपर्यंत पकडला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र जमा केली आहे. ती फलंदाज परेश कडकेनं, ज्यानं पेंदरच्या मैदानावरती अतिशय तुफानी, अतिशय अफलातून फलंदाजी केली होती, तो फलंदाज परेश कडके आपल्याला पाहायला मिळतो तो मैदानावरती. प्रवीण सर, निश्चितपणे एक जबरदस्त प्रतिभावान खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो मैदानाच्या स्ट्रायकर एंडवरती आहे तो फलंदाज विकी पाटील, विजय पाटील यांचे सुपुत्र आपण पाहतोय. जंक्शन संघाकडून प्रतिनिधित्व करणारे विजय पाटील यांचा हा सुपुत्र आहे. विकी पाटील एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे, ज्यानं आपली प्रतिभा एक षटकारानिशी या ठिकाणी दाखवून दिली आहे. आता मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा अवांतर चेंडूचा. नक्कीच दुसरा अवांतर चेंडू फेकतो तो गोलंदाज सचिन ठोंबरे. आपण पाहतोय नवीन KPL जे आयोजित केलंय कलंबोली प्रीमियर लीग. नक्कीच 21 धावा धाबालोगाती लागेल. परंतु हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडूवरती थोडीशी छेडखानी केली आहे आणि चेंडू गेला तर मात्र सरळ सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. ती फलंदाज विकी पाटील एकदा मिळते. ती ह्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 22 वरती. KPL ची जर आपण विचार केला आतापर्यंत ह्या दुसऱ्या सामन्यातून 100 धावा पूर्ण झाल्यात त्या ह्या स्पर्धेतील. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षक जातात, परंतु चेंडू गेला सरळ सीमा रेषेलगत चेंडूला अडवलं जात आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक प्रभात याच्या करवे आपल्याला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला असं वाटलं होतं प्रवीण सर की हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जाईल, परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं प्रभात करवी, मी म्हणेन 2 धावा तर नक्कीच अडवल्यात आपल्या संघासाठी. गोलंदाज शिवा ठोंबरेचा पुढचा चेंडू तो मात्र प्रतीक साठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळतोय आणि एक लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. ती मात्र ह्या कैलासवासी गणेश 11 ह्या संघाला. प्रवीण सर, निश्चितपणे आपण पाहतो या दोनही फलंदाजांची जर फलंदाजी पाहिली, चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत, एकेरी आणि दुहेरी धावाने धावफलक हालता ठेवतात आणि एखादा खराब चेंडू मिळाला तर निश्चितपणे त्यावरती प्रहार देखील करतात. एक चांगली रणनीती यावेळेस या दोनही नवोदित खेळाडूकडून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू लॉक केलाय, चेंडूला जाणून बुजून उंची दिली आहे, शॉट चेक करणं ज्याला म्हटलं जातं, शेवटच्या क्षणाला त्यांना आवरता आणि केवळ एक धाव. हॅलो 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 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सचिन ठोंबरे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 27 वरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे ते मात्र
शिवा याच्या करवी. हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू, खोलर टप्प्याचा क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, शेवटचा चेंडू होता मी म्हणेन सचिन ठोंबरेचा. आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनं 4 षटकांची देखील प्रवीण सर सांगता होते आणि 4 षटकांमध्ये 3 बाद 27 अशी धावसंख्या उभारली गेली आहे. ती कैलासवासी गणेश 11 या संघाकडून अजून देखील 2 षटकांचा खेळ सुरू आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये काय घडतं आणि काय बिघडतंय याचं धावतं वर्णन यासाठी घेऊन चलते आमचे साथी समालोचक प्रवीण अर्जुन सर यांच्याकडे. धन्यवाद बाळा. या ठिकाणी आपण पाहतोय की सामन्याला धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केला जातोय. जर एकंदर आपण विचार केला 4 षटकांचा सामना या ठिकाणी संपतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा उभारण्याचा मनसुबा या दोन्ही फलंदाजांचा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय आमचे टेक्निकल कमिटीचे सूरज पवार यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, जे संघनायक संघमालक कैलास जाधव यांच्याशी संपर्क साधतात, ज्यांच्याकडे आपला मायक्रोफोन निश्चितपणे आहे आणि त्यांच्याशी आपण थोड्या वेळानं निश्चितपणे संपर्क साधणार आहोत. शिवा ज्यानं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. गोलंदाज काजेश यादव यानं 1 षटक फेकलंय. शिवा यानं 2 षटकं फेकली आहेत, तर प्रभात यानं 1 षटक फेकले. पाहूया गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रभात या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय. म्हणजेच प्रभात यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आपल्या समालोचन कक्ष एंडकडनं किंवा हायवे एंडकडनं म्हटलं जाईल सामना करेल. प्रभात वरती थोडंसं आक्रमण हे करावं लागणार आहे. ते विकी पाटील किंवा परेश दोन्हीही फलंदाज मातबगार फलंदाज आहेत, मोठे फटका खेळण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत. विकी पाटील कशा प्रकारची भूमिका घेतोय यावेळेस मात्र पहिल्या चेंडूला शफल केलंय, कव्हरच्या दिशेनं चेंडू हवेमध्ये तटवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज विकी याची खेळी मात्र संपुष्टात. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकी पाटील याची खेळी मात्र संपुष्टात येते. बाद होण्यापूर्वी विकीचा जर आपण विचार केला तर 7 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि आपले वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती बाद झालाय. जी जबाबदारी दिली होती संघनायकानं या जबाबदारीला मात्र पूर्ण न्याय दिलाय. 12 धावांचं योगदान. यावेळेस मात्र परेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गणेश आयरे चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवर आदळतोय. दुसरी धाव घेण्याची संधी निश्चितपणे या ठिकाणी मिळते. 2 धावा एकवटल्या जात आहेत. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय की मोठी फटकेबाजी करण्याचा मनसुबा आहे परेशचा. जर आपण विचार केला तर आपण ज्याचा उल्लेख केला, पेंदरच्या मैदानावरती ज्या खेळाडूंना 47 धावांची बहारदार खेळी केली होती आणि आपल्या संघाला त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं होतं, तोच गणेश माफ करा परेश हा खेळाडू यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कैलासचा जर आपण विचार केला तर संघ मालक आहे कैलास, यांच्याशी आपण संपर्क साधूया. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. कैलास धाव फलकावरती धावा आल्या आहेत त्या 4 गडी बाद 29 धावा. तर 6 षटकांच्या समाप्ती अखेर कितपत धावांचा एक टार्गेट आपण डोळ्यासमोर ठेवणार आहोत. कारण जर आपण विचार केला तर शिवासारखा फलंदाज आपल्या संघामध्ये, प्रभात सारखा अष्टपैलू खेळाडू आपल्या संघामध्ये, तर कितपत धावांमध्ये रोखण्याचा मनसुबा असणार आहे. कैलास आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कदाचित रेंजचा अद्यापही. यावेळेस मात्र चेंडू अमांतर. कैलास निश्चितपणे कैलास काय टार्गेट असणार आहे, कितपत धावांपर्यंत आपला संघ सेफ असेल? सर 40 ते 42 धावा इथपर्यंत टार्गेट चेस असेल. निश्चितपणे आपल्या संघामध्ये जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू आहेत. शिवासारखा खेळाडू आपल्या संघामध्ये. यावेळेस मात्र परेश ऑन साईडला चेंडू वळवलाय. 1 धाव जरूर मिळते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. खतरनाक होऊ शकतं या ठिकाणी. खराब कलेक्शन
खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते. किरण ठोंबरे आपल्याला माफ करा किरण ढेंबरे यावेळेस आपल्याला चेंडूवरती कव्हर करतोय चेंडू. या अगोदर किरणनं एक झेल सोडला गेला होता. परेश सारखा फलंदाज अजूनही आहे. कैलास यांच्याशी संपर्क साधतोय. परेशसाठी कोणत्या प्रकारची रणनीती असणार आहे, कारण परेश हा एक घातक फलंदाज ठरू शकतो आपल्या संघासाठी. हो नक्कीच परेश हा चांगला एक निश्चितपणे आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गोलंदाज यावेळेस मात्र परेश ना जबरदस्त घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावन करतात. आणि या षटकारानिशी संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावा. म्हणजे कैलास जाधव यांनी जो अंदाज बांधला होता की 6 षटकांमध्ये 40-42 धावांमध्ये रोखण्याचा मनसुबा, परंतु आपण पाहतोय की हा मनसुबा मात्र उद्ध्वस्त केलाय तो फलंदाज परेशनं. एक अतिशय प्रतिभावान खेळाडू. यावेळेस मात्र उजव्या बाहेर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि फलंदाज परेश याची खेळी मात्र संपुष्टात. DJ Akshay DJ तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की परेश, परंतु बाद होण्यापूर्वी परेशनं मात्र संघनायकाने जी भूमिका दिली होती या भूमिकेला योग्य नाही दिले. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवत आहेत की परेशनं एकूण 8 चेंडूंमध्ये 13 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिले. आता मात्र कैलास जाधव यानं सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल, कारण परेश हा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, परंतु विश्वास पाटील अजूनही चित्र पाहायला मिळत नाही. अजित नाळे अजूनही मैदानावरती नाहीये, जो या संघाचा एक भाग आहे. सुहास नाळे याचा ज्येष्ठ बंधू आपण पाहतोय आपला अजित नाळे अजूनही मैदानावरती, कारण अजित नाळेची जर आपण शैली पाहिली तर या अंतिम षटकांमध्ये यावेळेस मात्र बॅटीवरचं नियंत्रण गमावलंय ते फलंदाजानं. कदाचित हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर यांचा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय पंकज. हॅलो प्रवीण सर, ज्या प्रकारे आपण एक प्रकार पाहिला, फलंदाज पंकजच्या हातातून बॅट निसटली आणि सरळ स्क्वेअरलेग पंचांच्या डोक्यावरून ते बॅट खाली गेली. अशा प्रकार क्रिकेटमध्ये काही ना काही प्रकार मी म्हणेन प्रवीण सर घडत असतात. निश्चितपणे या ठिकाणी आपण आता मला वाटतं पंचांना सुद्धा हेल्मेट द्यावी लागते की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय, परंतु दोन्ही पंच अतिशय मातकबार पंच आहे आणि 100% आपण पाहतोय की त्यांचं लक्ष हे सामन्यावरती असतं, कोणत्याही इतर गोष्टींवरती लक्ष केंद्रित करत नाहीयेत. आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय रामदास महानवर म्हणजे रामा, आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक अतिशय अनुभवी खेळाडू मिलिंद पाबरेकर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आपल्या बॅटवरचं नियंत्रण जरूर गमावलं होतं. कैलास जाधव पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात, जे संघनायक आहेत, सर्व आहेत आणि सर्वात यशस्वी कर्णधाराच्या यादीमध्ये असणारा खेळाडू आहे. कारण आपण पाहिलं रॉयल कळंबोली नंतर जर कळंबोली क्रिकेटमध्ये कोणत्या संघानं आपलं वर्चस्व गाजवलं असेल तर तो म्हणजे श्री गणेश संघ, आणि या श्री गणेश संघाचे सर्व संघनायक कैलास जाधव यावेळेस आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. त्यांना इच्छा जरूर दर्शवली आहे की 40-42 धावांमध्ये रोखण्याचा मनसुबा असणार आहे. अजित नाळे अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पंकज यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती. पंकजनं आडव्या बॅटनं चेंडू बाळण्याचा प्रयत्न. अजित नाळे, शशी, निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय शशी मैदानावरती पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी अंतिम षटकामध्ये होणं गरजेचं आहे. किमान 50 धावा, आपण 70 धावांचा अंदाज या ठिकाणी बांधला होता, परंतु किमान 50 धावा धावफलकावर असणं गरजेचं. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संदीप शेडगे चेंडूच्या खाली येतोय. जबरदस्त नाना यावेळी चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक फलंदाज बाद. तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र खेळपट्टीकडे येतोय तो फलंदाज
अजित नाळे ज्याचा आपण उल्लेख केला होता आणि अजित नाळे निश्चितपणे एक चांगले स्नेही मित्र आहेत आमच्या विश्वास पाटील यांचे आणि त्यांची आतुरतेनं निश्चितपणे या ठिकाणी वाट पाहत होते कारण बाळा जर विचार केला तर या मैदानाचा खूप अनुभव आहे सराव याच मैदानावरती केला जातो प्रॅक्टिस सेशन मध्ये आपण पाहतो की अजित नाळे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला परंतु संघनायकानं कदाचित अजित नाळे याला मैदानावर उशिरा पाठवलं गेलाय की काय हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय कारण एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे कैलासाचे गणेश इलेव्हन संघाचा पाहूया अंतिम षटक फेकणारा गोलंदाज यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय थेट फेकी होती नॉन स्ट्रायकर एंडला एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा देखील पूर्ण पाहूया थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळतोय तिसऱ्या धावेची संधी संतुलन पुन्हा एकदा आपण पाहतोय की खराब होत आहे आणि यावेळेस मात्र पंकज हा खेळाडूचा खेळ संपुष्टात धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद धन्यवाद त्याचे मास्टर पंकज जो पंकज पहिला स्ट्रायकर इंडवरती होता प्रवीण सर तेव्हा त्याच्या हातातून देखील बॅट्स निसटली होती परंतु आता मी म्हणेन एक धाव घेण्याचा प्रयत्न धावताना देखील त्याच्या हातातून बॅट खाली पडली आणि त्या कारणास्तव तो धावचीत झाला याचा अर्थ त्याचा बॅटवरती आणि त्याचं स्वतःचं काही नियंत्रण नाही असं दिसतंय निश्चितपणे या ठिकाणी असं म्हटलं जातं की फलंदाजासाठी बॅट ही त्याच्या प्रियसी प्रमाणे असते जसं प्रियसीला आपण घट्ट मिठीमध्ये धरतो बॅटीला देखील तशाच प्रकारे घट्ट मिठी मारणे गरजेचं प्रियसीला आपण घट्ट मिठीमध्ये धरतो परंतु बॅट जी आहे ती बॅटला आपण अतिशय जबरदस्त म्हणजेच हातामध्ये ग्रीप मध्ये पकडायला हवी प्रेयसीची मिठी आणि बॅटची मिठी ही वेगळा विषय आहे परंतु फलंदाज पंकज मात्र थोडासा स्वतःवरती नाराज असेल प्रवीण सर निश्चितपणे आपलं म्हणणं कारण क्रिकेट जर आपण पाहिलं थोडासा संत क्रिकेट होतंय विश्वास या क्रिकेटमध्ये थोडासा हसी मजाक देखील असणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय की एका संघाकडून खेळणारे हे खेळाडू यावेळेस मात्र लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपण पाहतोय काजेश यादव चेंडूच्या खाली मोठा फटका खेळण्याच्या नादात अजित नाळे याची खेळी मात्र संपुष्टात Production. तर निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज अजित नाळे लोअर फुलटॉ चेंडू जरूर होता फारसा फायदा उचलता आलेला नाहीये मिस टाइम होतोय चेंडू आणि असं म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात अगोदरच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना लोअर फुलटॉ चेंडूला फारसा फायदा उचलता आलेला नाहीये कदाचित अजित नाळे सारखा फलंदाज जर आपण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जर मैदानावरती पाहिला असता तर निश्चितपणे त्याच्याकडे क्षमता आहे मैदानाच्या चारही बाजूला चौफेट ओलेबाजी करण्याची परंतु हा फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये मोठे योगदान त्याला देता आलेलं नाहीये अंतिम षटकाचा खेळ सुरू एक चांगलं कमबॅक म्हणता येईल अंतिम 2 षटकांचा जर आपण विचार केला एक मात्र षटकार खेचला होता परेशनं परंतु त्यानंतर मात्र मोठी फटकेबाजी करता आलेली नाहीये या दरम्यान चेंडू ढकललाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक रुपेश यावेळेस आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळतोय केवळ आणि केवळ एकच धाव अंतिम चेंडूवरती केवळ 1 धाव या ठिकाणी मिळते आणि याचबरोबर पहिल्या सत्राचा खेळ संपतोय पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर पुन्हा एकदा आपल्याला धाव फरकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 8 गडी बाद 42 धावा म्हणजे विजयासाठीचं लक्ष्य असणार आहे विजयासाठी 43 धावांचं नक्कीच प्रवीण सर पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा पाहिल्या त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या सामन्यामध्ये 42 धावा पाहायला मिळाल्या योगेश मला सांगतोय की असं वाटलं होतं की कलंबोली प्रीमियर लीग मध्ये धावांचा पाऊस पडेल परंतु पहिला सामना अतिशय कंटाळवाणा झाला कंटाळवाला मी म्हणेन नाही म्हणता येणार कारण अतिशय चांगला झाला चुरशीचा झाला मी म्हणेन कारण जेव्हा आपण प्रवीण सर लो स्कोरिंग सामने पाहतो ते अतिशय चांगले होतात लो स्कोरिंग सामने असं 41 धावा जरी पहिल्या सामन्यामध्ये झाल्या असल्या तरी असं वाटलं होतं की 42 धावा समोरचा संघ सहज इथं पार करेल परंतु 41 धावा काढणारा तो शहीद भगतसिंग संघ ज्यानं अतिशय चांगली कामगिरी केली आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना आपल्या खिशामध्ये घातला परंतु हा जो सामना आहे कैलासवासी गणेश 11 व
अंशुल नाविन्य या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा आजच्या दिवसातील दुसरा सामना, ज्याच्यामध्ये 42 धावा करून 43 धावांचं लक्ष ठेवलंय ते ह्या अंशुल नाविन्य संघासमोर. अंशुल नाविन्य संघाचा जर विचार केला तर अतिशय जबरदस्त फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ, ज्याच्यामध्ये सचिन ठोंबरे असेल, रुपेश पुजारी, कैलास जाधव असे चांगले चांगले खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. त्या संघासमोर 43 धावा करायच्या आहेत त्यांना 6 षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये देखील 42 धावा करत असताना फलंदाज मात्र अपयशी ठरले होते. परंतु येणाऱ्या सामन्यामध्ये काय घडतंय याच्याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजर असतील. निश्चितपणे बाळा, या ठिकाणी प्रेक्षकचा जर आपण विचार केला तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी या मैदानावरती येतात. सामन्यामध्ये रंगत निर्माण होण्याची गरज आहे, कारण आपण पाहतोय की 42 धावांचं मापक लक्ष, 36 चेंडू आणि 42 धावा हे फारसं मोठं समीकरण मानलं जात नाही. टेनिस क्रिकेटच्या जर परिभाषेमध्ये आपण सांगायचं झालं तर ही फारशी मोठी धावसंख्या मानली जात नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की या 41 धावांची यशस्वी पाठराखण केली होती शहीद भगतसिंग 11 संघानं, ज्यामध्ये अविनाश जाधवचं खूप मोठं योगदान होतं. आदित्य देशमुखची खूप मोठी साथ मिळाली होती गोलंदाजीमध्ये आणि याच कामगिरीच्या बळावरती त्या सामन्यामध्ये तो सामना जिंकला होता. तो म्हणजे शहीद भगतसिंग 11 संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावरती. अगदी त्याच प्रकारची कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. परंतु जर आपण कैलासवासी गणेश स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर बिग हिटर्स हे नामकरण निश्चितपणे या ठिकाणी दिले जाते, कारण या सर्वच खेळाडूंचा जर आपण विचार केला, मग परेश असेल, विकी पाटील असेल, सुहास नाळे असेल, अजित नाळे असेल, तर हे सर्व खेळाडू हे मोठमोठे फटके मारण्यासाठी माहीर मानले जातात. परंतु वाखाणण्याजोगी गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा, काजेश यादव आणि त्यानंतर आपण पाहिलं की गोलंदाज प्रशांत या गोलंदाजांकडून आपल्याला ही प्रभात या गोलंदाजाकडून आपल्याला जी गोलंदाजी पाहायला मिळाली. जर आपण विचार केला अंशुल नाविन्य संघाचा तर गेम चेंजर हे नाव दिलं गेलंय या संघाला, अंशुल नाविन्य स्पोर्ट्स गेम चेंजर. कारण सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची, कोणताही सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता या संघातील खेळाडूंमध्ये, ज्यामध्ये रुपेश पुजारी आपण यावेळेस मैदानावरती ऍक्शन मध्ये पाहतोय, सचिन ठोंबरे उर्फ शिवा या संघामध्ये आहे, तर निश्चितपणे निलेश भगत देखील या संघामध्ये कदाचित या खेळाडूचा समावेश असणार आहे. तर आपण पाहतोय की असे अनेक दिग्गज खेळाडू, कैलास जाधव जो स्वतः संघनायक आहेत, आणि या खेळाडूंसमोर या 42 धावा फारसं मोठं आव्हान नसणार आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणे योग्य नाहीये. यष्टीरक्षकाच्या ताब्यात तो मायक्रोफोन द्यायचंय किंवा संघनायकाच्या ताब्यामध्ये द्यायचंय. या बाहेर. तर निश्चितपणे आपण गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहतोय कळंबोली क्रिकेट मधील एक अतिशय वेगवान गोलंदाज कैलास चौधरी यावेळेस मात्र आपल्याला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय. कैलास चौधरीची 2 षटकं बाळा या ठिकाणी निश्चितपणे महत्वपूर्ण असणार आहे, कारण हा गोलंदाज, ज्या गोलंदाजांना आपण पाहिलं की लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूला, एक जबरदस्त गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आणि एक अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून या कळंबोली क्रिकेटमध्ये ज्याची ख्याती आहे, तो कैलास चौधरी यावेळेस आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक, 36 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा. पहिला चेंडू वाईड आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कर लेनचा चेंडू फेकला गेलाय, ज्या चेंडूला केवळ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय पॉइंट आणि गलीच्या मध्ये. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली, सावध पवित्रा पाहायला मिळतोय तो सचिन ठोंबरे उर्फ शिवा या खेळाडूकडून. आपण पाहतोय 6 षटकांचे हे सामने आहेत आणि 6 षटकांच्या सामन्यांमध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह मोड मध्ये प्रत्येक संघ पाहायला मिळतोय. परंतु असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय की खूपच काळजीपूर्वक फलंदाजी केली जाते. मला वाटतं पहिल्या 2 षटकांमध्ये आपला स्वाभाविक खेळ करणं गरजेचं आहे, मधल्या 2 षटकांमध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह मोड आणि अंतिम 2 षटकामध्ये स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, ज्यात हाणामारी, या प्रकारची रणनीती जर असली तर या सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते. दरम्यान गोलंदाज कैलास चौधरी यावेळेस मात्र समोर असणार आहे तो फलंदाज रुपेश पुजारी. रुपेश पुजारीचा जर आपण विचार केला, जितक्या ताकदीनं तो ऑन साइडला चेंडू भिरकावतो त्याही पेक्षा जास्त ताकदीनं तो उजव्या एष्टीच्या बाहेरच्या चेंडूंवर प्रहार करतो. परंतु गोलंदाज कैलासचा जर विचार केला, कैलास चौधरी अतिशय प्रतिभावान गोलंदाज यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, ज्याने सुरुवातीचे 2ही चेंडू वाईड आउटसाइड द ऑफस्टंप चेंडूंचा मारा केलाय. शिवासाठी आपण पाहिलं यॉर्कर लेनचा चेंडू केला होता वाईड आउटसाइड द ऑफस्टंप, तर फलंदाज रुपेश साठी त्यानं चेंडूला गुडलेन स्पॉट वरून उंची दिली आणि फलंदाजाला विचार करण्यास भाग पडले. यावेळेस मात्र जबरदस्त गडाघाती प्रहार, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये सीमा रेषेच्या बाहेर 6 धावां करतात.
हॅलो प्रवीण सर जर प्रयत्न केले तर प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ह्या फलंदाजाने मी म्हणे प्रयत्न केले आणि त्याला यश देखील लाभलं. एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. असं मागच्या जर 18 षटकांचा जर विचार केला तर 18 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु ह्या गोलंदाजावरती मात्र प्रतिहल्ला चढवलाय हा फलंदाज रुपेश पुजारीनं. परंतु हा चेंडू रुपेश पुजारी खेळून काढलाय सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये. आता मात्र झेल देण्यास भाग पाडले ते या फलंदाज रुपेश पुजारीला. पहिला हादरा मिळतोय तो हा अंशुल नाविन्या या संघाला. प्रवीण सर ज्या प्रकारे आपण वक्तव्य केलं की पहिल्या 2 षटकांमध्ये आपला नैसर्गिक खेळ दाखवा, त्याच्यानंतर 2 षटकामध्ये थोडंसं डिफेन्स खेळा आणि शेवटचे 2 ओव्हर ज्यांना आपण स्लॉगवरचे षटकं म्हणतो त्याच्यावरती हाणामारी करा. परंतु ह्या प्रकारचा ज्या प्रकारे आपण संदेश दिलाय फलंदाजांना तो संदेश मी म्हणेन पोचायला हवा तो त्या फलंदाजांपर्यंत. कारण ज्या प्रकारे आपण संदेश दिला अतिशय चांगला संदेश आपल्याकडून फलंदाजांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. त्या प्रकारची जर फलंदाजी झाली तर एक प्रेक्षकांना हवीशी मेजवानी इथे पाहायला मिळेल. सर निश्चितपणे या ठिकाणी या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे. दोस्ती 11 आणि धायगुडे पाटील या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, यावेळेस मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, जबरदस्त टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जमिनीलगतचा फटका, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला ज्या प्रकारच्या क्रिकेटची आपण या ठिकाणी अपेक्षा केली गेली होती अगदी त्याच प्रकारचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. शिवाकडून पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय जवळपास सीमारेषेलगत हा चेंडू अडवला जातोय. विकी पाटील चेंडूवरती नियंत्रण निश्चितपणे मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास सीमारेषेलगत हा चेंडू अडवला जातोय. अंतिम चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीने आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवत आहेत की धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 1 गडी बाद 13 धावा. विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य, 13 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. एकंदर जर आपण विचार केला तर शिवा, सचिन ठोंबरे उर्फ शिवा यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेला जितका वेळ हा फलंदाज मैदानावरती आहे एक आशेचा किरण असणार आहे ते अंशुल नाविन्य संघासाठी. या दरम्यान 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज प्रभात. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघाकडून खेळणारा खेळाडू आहे ज्यानं एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर हे पारितोषिक पटकावलं होतं. बेलपाडा या ठिकाणी देखील कळंबोली संघानं प्रथम क्रमांक पटकावला होता 50,000 रुपयाचं. आणि याच मैदानावरती देखील आपण पाहतोय की रॉयल कळंबोली सारख्या संघाला मात देताना या संघानं 50,000 रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्या नावावरती केली होती. आणि या दोनही स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची निवड केली गेली होती तोच खेळाडू यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो, तो म्हणजे फलंदाज प्रभात. पाहूया प्रभात कशा प्रकारची रणनीती असणार आहे. आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज यासिर. हा चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. डिफेन्सिव्ह मोड मध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा तो म्हणजे फलंदाज प्रभात. प्रभातनं ओळखलंय शिवा चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारे नाहक घाई गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. विजयासाठीचं समीकरण जर आपण पाहिलं तर 42 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा उभारल्या गेल्यात म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू 1 धाव जरी या ठिकाणी धावा आल्या तरी देखील सहज विजयाला गवसणी घालता येऊ शकते. याची पुरेपूर जाणीव या दोनही फलंदाजांना आहे. शिवाचा जर आपण विचार केला तर चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंवरती प्रतिहल्ला करणं ही खासियत आहे फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवाची. परंतु यावेळेस मात्र थोडासा सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे. LIG एंड कडनं मारा होतोय. ही खेळपट्टीचा
खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त खेळपट्टी. यावेळेस मात्र जोरदार अपील जरूर केलं जात आहे, परंतु पंच बाहेर निघतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. चेंडू पिच झाल्यानंतर काहीसा डाव्या एष्टीला सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे आपण पाहिलं की डाव्या एष्टीच्या किंचित बाहेर असणाऱ्या चेंडूला अवांतर चेंडू घोषित केला जातो. याचं कारण आहे इंग्लंडच्या मैदानावरती आपण पाहिलं की एक सिरीज झाली होती ज्यामध्ये संपूर्ण सिरीज मध्ये गोलंदाजाने फलंदाजाच्या बॉडी लाईन अटॅक केला होता. बॉडी लाईन अटॅक म्हणजे फलंदाजाला फॉलो केलं जात होतं आणि त्याच्या शरीरावरती चेंडूचा मारा केला जात होता. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, षटकार. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहिलं होतं ज्याची ओळख आहे खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेणं ही ज्याची खासियत आहे त्या फलंदाज शिवानं पाहिलं. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्बंध असलेलं षटक आहे आणि एक मेजवानी जी दिली होती या मेजवानीचा पुरेपूर फायदा. यावेळेस मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर या ठिकाणी आता मात्र फलंदाज शिवायानं आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. जबरदस्त गडाघाती प्रहार पाहायला मिळतात ते फलंदाज शिवायाच्या बॅटमधून. या चौकारानिशी संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25च्या घरात. यावेळेस मात्र चेंडू शॉर्ट स्क्वेअर लीगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय. थेट फेकी होती नॉन स्ट्रायकर एंडला, सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचतोय तर फलंदाज शिवा. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 26 धावा. 1 गडी बाद 26 ही धावसंख्या धावफलकावरती. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे आणि 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या आहेत. म्हणजेच विजयाच्या दिशेनं एक विजयी घोडदौड आपल्याला पाहायला मिळते ती अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाची. दरम्यान गोलंदाज यासिन पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप केलाय चेंडूला. प्रीमेडिटेड शॉट अगोदरच मनसुबा बनवला होता. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. प्रवीण सर, सचिन ठोंबरे आणि प्रभात अतिशय जबरदस्त कामगिरी, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. प्रवीण सर शिवा जो 6 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत त्यांनी जमा केल्या, तर प्रभात एका चौकाराच्या मदतीने 5 या धावसंख्येवरती खेळतोय. मी म्हणेन आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो या 2 फलंदाजांकरवी, कारण लवकर सामना करायची जिंकायची त्यांची शैली दिसते ती या दोन्ही फलंदाजांकरवी. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांमध्ये 30 धावा म्हणजे प्रति षटक 15च्या सरासरीनं धावा जमा केल्यात त्या 2 फलंदाजांनी. परंतु याच्या पुढचा होणारा सामना दोस्ती 11 विजय शेठ खानावकर यांचा संघ असेल. मग त्याच्या अरविंद ढेकळे तसेच धायगुडे पाटील 11 मनीष धायगुडे यांचा हा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण तातडीनं समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांमध्ये तब्बल 15ची सरासरी राखून 30 धावा धाव फलकावरती लावल्यात त्या ह्या अंशुल नाविन्या या संघाने. प्रथम फलंदाजी केली होती मी म्हणेन कैलासवासी गणेश 11 या संघाने. 6 षटकांचा सामना केला आणि 6 षटकांमध्ये केवळ 42 धावा केल्या होत्या आणि 43 धावांचं लक्ष्य. परंतु आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 30 धावा जमा केल्यात त्या ह्या अंशुल लाविन्या संघानं. आणि येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र फक्त 13 धावांची. परंतु 13 धावा कशा येतील हा चेंडू उंचावरून भिरकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॅचची वरची काढा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि हा सचिन ठोंबरे बाद होऊन तमोदय परतताना दिसतोय. दुसरा हादरा बसतोय तो मात्र या अंशुल नाविन्या 11 संघाला. डीजे त्याच्या पुढचा होणारा सामना दोस्ती 11 तसेच धायगुडे पाटील 11 या 2 संघादरम्यान. मी मनोज माने साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हातचे
त्याच्या पुढच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघनायक इथं आलेत. तर संदीप ठुबे आणि राजेश पुजारी या दोन संघ नायक इथं आलेत. तर मनोज माने साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे याच्या पुढचा होणारा सामना दोस्ती 11 आणि धायगोडे पाटील 11 या दोन संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायची आहे. शिवा बाद झालाय, नौका फलंदाज मैदानावरती आलाय, तो मात्र स्ट्रायकर इनवरती मात्र फलंदाज संदीप शेडगे. हा चेंडू संदीप शेडगेसाठी चेंडू बॅकफूट पॉइंट मध्ये चाललाय. एक धाव मिळते ती संदीपला आणि एक धाव मिळते ती ह्या अंशुल नाविन्य संघाला एका धावेच्या मदतीने. खरं तर एकेरी दुहेरी धावांचीच प्रवीण सर आता गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 22 आणि गरज आहे ती मात्र 12 धावांची. समीकरण जर उलट असतं 12 चेंडू 22 धावा असते तर मजा आली असते मी म्हणेन या सामन्यामध्ये. परंतु समीकरण मात्र उलट आहे. 22 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती या अंशुल नाविन्य संघाला. गोलंदाज पंकजचा हा चेंडू ऑनसाईड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रभातचा, परंतु पूर्णपणे प्रयत्न फसलाय आणि चेंडू पहिला निर्धाव गेलाय तो ह्या पंकज याच्या षटकातील. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 21 आणि 12 धावांची गरज. 21 चेंडू 12 धावा. दोन फलंदाज विकेटच्या मधोमध येऊन काहीतरी बातचीत करत असताना, कारण कोणती घाई गडबड नसणार आहे ती ह्या दोन फलंदाजांना एकेरी दुहेरी धावांवरती जर लक्ष केंद्रित केलं तरी हा सामना सहजरित्या विजयी होऊ शकतात. परंतु गोलंदाज पंकजला ओळखले. हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू टाकला होता, मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न मिळणार नसावा, कारण धोका होऊ शकतो. कारण 11 चेंडूमध्ये 20 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे ती मात्र या संघाला. फलंदाज स्ट्रायकर इनवरती आहे तो मात्र संदीप शेडगे आणि प्रभात अशी ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज पंकज गोलंदाजीच्या मार्गावरती तिसरं षटक घेऊन आला. दुसऱ्या पुढचा चेंडू, परंतु हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहिलं सर आपण. या गोलंदाज क्षेत्ररक्षकाने थोडीशी मी म्हणे हलगर्जीपणा दाखवला आणि त्याचा फायदा मी म्हणे त्या दोन फलंदाजांना उचलला. 2 धावा तब्बल एकवटल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 2 गडी बाद 34 या धावसंख्या होती. अजून देखील 19 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती ह्या अंशुल नाविन्य संघाला. गोलंदाज पंकज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं नाराज करतात. हा चेंडू बॅटची आउटर एज घेऊन चेंडू चालतो, मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि 35 धावा धावफलकावरती लागल्यात त्या मात्र अंशुल नाविन्य संघाच्या. येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून देखील जर विचार केला तर 8 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 8 धावा. प्रवीण सर काय म्हणाल ह्या सामन्याबद्दल? निश्चितपणे बाळा, आपण पाहतोय की एखाद्या फुग्यातून ज्याप्रमाणे हळवा काढून टाकावी त्याप्रमाणे शिवा सचिन ठोंबरे उर्फ शिवा याने या सामन्याची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर शिवाने भेदक मारा केला होता, जबरदस्त गोलंदाजी केली होती, त्याला सुरेख साथ दिली होती ती गोलंदाज प्रभातनं. आणि या त्याचबरोबर आपण पाहिलं की तिसऱ्या गोलंदाजाची भूमिका बजावली होती काजेश यादव आणि अंतिम षटक फेकणारा गोलंदाज गोविंदा नाही माफ करा अजय या गोलंदाजानं अंतिम षटक फेकलं होतं. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता या निर्णयाला सार्थ गोलंदाजी केली. या उलट जर आपण विचार केला तर फलंदाजीमध्ये कुठेतरी कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली ती कैलासवासी गणेश 11 संघाची. केवळ 42 धावा उभारता आल्या आणि 43 धावाचं हे मापक लक्ष उभा केलं. परंतु क्रिकेट आहे, विश्वास पाटील, आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 8 धावा जर आपण समीकरण पाहिलं तर विजयाच्या दिशेनं पारडं जड आहे ते अंशुल नाविन्य संघाचं. नक्कीच प्रवीण सर, आपण जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचं क्रिकेटमध्ये भाकीत करणं हे योग्य नाही नसणार आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं की T20च्या खेळामध्ये एका खेळाडूनं मोहित
मोहित या खेळाडूनं काहीतरी आगला वेगळा विक्रम तिथे आपल्या 72 चेंडूमध्ये तब्बल 300 धावा केल्या त्या फलंदाजांना, आणि ते पण T20 मध्ये आपला तो रेकॉर्ड पाहायला मिळाला. तर याचंच नाव मी म्हणेन प्रवीण सर क्रिकेट आहे. क्रिकेट हा दिवसेंदिवस मी म्हणेन आता फास्ट होत चाललाय. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की मोहित अहलावंत या खेळाडूने 39 षटकार आणि 14 चौकाराच्या मदतीनं विश्वास पाटील 72 चेंडूमध्ये T20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा विक्रम केलाय आणि त्याच्या संपूर्ण संघानं 416 धावा उभारल्या होत्या. परंतु आणखीन एक गोष्ट पुढे येते, स्पष्टीकरण पुढे येते की ते मैदान फक्त 45 यार्डचं मैदान होतं. 45 यार्डच्या मैदानावरती हा T20चा सामना खेळवला गेला होता. परंतु आज जर आपण पाहिलं तर रायगड मधलं सगळ्यात मोठं ग्राउंड म्हणजे हे छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे, ज्याची स्ट्रेटची बाउंड्री जर आपण पाहिली तर जवळपास 65 मीटरची बाउंड्री आहे. तर अशा परिस्थितीमध्ये धावा उभारणं थोडंसं कठीण लागतं. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप केलाय चेंडूला, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू टू बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा. या चौकारांना पूर्णपणे सामना खुला केलाय. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र केवळ 4 धावांची आवश्यकता. विश्वास पाटील साहेब, जर आपल्या ग्रामीण समालोचन भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त एका फटक्याचं काम बाकी आहे. कारण फलंदाज संदीप शेडगे एक जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय, ज्या संदीपनं जवळपास 2 ते 3 झेल देखील या सामन्यामध्ये पूर्ण केलेत. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. गोलंदाज धनंजय हिलाल मात्र या ठिकाणी पूर्णपणे सपशेल अपयशी ठरतोय. कारण जर फलंदाजी आपण पाहिली, धनंजय हिलाल, सुहास नाळे, अजित नाळे, त्यानंतर परेश सारखे खेळाडू या संघामध्ये आहेत, परंतु मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरला. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय. 1 धाव तर मिळणार यातील मात्र शंका नाहीये, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 41 धावा. विजयासाठी आता मात्र केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता, कारण 43 धावांचं लक्ष गाठायचंय. 42 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या होत्या. या स्पर्धेची नियमावली जर पाहिली तर आपल्याला कंपल्सरी चेसिंग आहे, आपल्याला धावसंख्येचा कंपल्सरी पाठलाग हा करावाच लागणार आहे. यावेळेस मात्र फ्लाईट दिला होता चेंडूला, आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज प्रभात याची खेळी मात्र संपुष्टात. हा 3रा फलंदाज बाद. तर निश्चितपणे या ठिकाणी बाळा आपण पाहतोय या वेळेस मात्र कोणत्याही प्रकारे आवश्यकता नव्हती मोठा फटका खेळण्याची. एक विजयी फटकार खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो फलंदाजाकडून आणि हा प्रयत्न मात्र अंगलट आलाय. 3रा फलंदाज गमावलाय. विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण ज्या वेळेला सामना हा बरोबरीत सुटेल त्या वेळेला आपल्याला आपण पाहतोय म्हणजे जी पॉइंट्स टेबल आहे, प्रत्येक संघाच्या वाटेला 3 सामने येणार आहेत आणि 3 सामन्यांमधून जो संघ 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवेल, जर एकापेक्षा जास्त संघ 2 सामने जिंकून जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान देत असतील तर त्या सामन्यामध्ये विकेट्स खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नाहक बळी गमावलाय तो अंशिल नाविन्य संघानं. अतिशय खराब क्रिकेट अंतिम क्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर निश्चितपणे या ठिकाणी खराब क्रिकेट पाहायला मिळतोय तो अंशिल नाविन्य संघाकडून, कारण आपला बाद होणारा प्रत्येक खेळाडू हा काउंट केला जाणार आहे. ए आणि बी अशा 2 गटामध्ये खेळवला जाणारा हा सामना आहे आणि जर आपल्या गटातील इतर संघाबरोबर आपली पॉइंट्स इक्वल झाले, कारण प्रत्येक सामना जिंकल्यानंतर समजा आपल्या संघाला 2 पॉइंट्स मिळत असतील तर आपल्यासोबत आणखीन एखादा संघ असा असेल की ज्याला 2 पॉइंट्स मिळणार आहेत. लक्षात ठेवा, ज्या वेळेला पॉइंट्स टॅली एकत्र होईल त्यावेळेला विकेट
विकेट्सला खूप इम्पॉर्टन्स असेल आणि अंशुल नाविन्य संघानं मात्र विकेट एव्हरेज या ठिकाणी काउंट केला जाणार आहे. नाहक 2 फलंदाज गमावलेत. प्रभातनं खराब फटका खेळलाय आणि त्या पाठोपाठ आपण पाहिलं की आणखीन एक फलंदाज गमावलाय. पुन्हा एकदा नौका फलंदाज नाना यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. किरण डेंबरे उर्फ नाना यावेळेस मात्र जागा बनवून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सामना आपल्या आवाक्यामध्ये, सामना जवळजवळ आपल्या संघाच्या बाजूने झुकलाय. केवळ एक औपचारिकता या सामन्यामध्ये आहे आणि असं असताना देखील आपण पाहतोय की थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळतोय तो अंशुल नाविन्य संघाकडून. चेंडू जाऊ दे, चेंडूचा कोणत्याही प्रकारे या ठिकाणी फारसा फरक पडत नाहीये, परंतु विकेट्स जर आपण गमावल्या तर या विकेट्स मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला थोड्याशा नुकसानकारक ठरू शकतात. यावेळेस मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, परंतु या अगोदर आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सामना त्या ठिकाणी संपलाय, त्यामुळे हा विकेट काउंट केला जाणार नाही, कारण सामना हा खुला झालाय. 43 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा अंतिम चेंडूवरचा विकेट काउंट केला जाणार नाहीये. सामना जिंकलाय तो अंशुल नाविन्य संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.